नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात राज्यातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला. 3 दिवसानंतर रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे. मुंबई विमानतळाला बॉम्बची धमकी. सुरक्षा व्यवस्था वाढवली. बॉम्ब शोधक पथकानं विमानतळ परिसर आणि आसपासच्या भागाची सखोल तपासणी केल्यानंतर ही धमकी बनावट असल्याचं स्पष्ट. नागपुरातून हवाई प्रवास महागला. प्रमुख शहरांसाठी विमान भाड्यात दुपटीपर्यंत वाढ. वाढत्या विमान भाड्यामुळे व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी तसंच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भार. राज्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम. महाराष्ट्रासह दक्षिण आणि उत्तर भारतात 18 जून नंतर पाऊस कोसळणार. पाऊस लवकर न आल्यास भीषण पाणी टंचाई. 24.74% जलसाठा शिल्लक. 3,500 गावं वाड्यांची तहान टँकरवर. गतवर्षीच्या तुलनेत 5% घट. शेतीसाठी पाणी पुरवठा बंद. राज्य सरकारचे आदेश. धरणांतील साठा पिण्यासाठी राखीव. बेकायदा पाणी उपशावर तातडीनं कारवाई करण्याच्या विखे पाटलांच्या सूचना. शिर्डी साईबाबा संस्थांच्या भक्तनिवासातील धक्कादायक प्रकार समोर. साईबाबा संस्थांच्या 500 रूम भक्तनिवासात परराज्यातील तरुणीचा विनयभंग. पीडितेकडून पोलिसात विनयभंगाची तक्रार दाखल. आरोपी फरार. पोलिसांकडून शोध मोहीम सुरू. अहिल्यानगरच्या कोपर गावात आणखी एका भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिसांकडून अटक. प्रेमविवाह टिकणार नाही, कुटुंबावर संकट येईल, पत्नी नांदायला येणार नाही अशी भीती दाखवून पूजा अर्चेच्या नावाखाली पैसे उकळल्याचा तक्रारीत उल्लेख. JSWच्या लिक्विड जेट्टीवर तेलवाहिनी साफ करताना झालेल्या अपघातात 2 कामगारांचा मृत्यू. पिकिंग प्रक्रियेदरम्यान तांत्रिक बिघाड झाला की सुरक्षा नियमांचं पालन करण्यात काही त्रुटी राहिल्या याचा तपास सुरू. सांगलीतील अल्पवयीन मुलाच्या खुनातील मुख्य आरोपीला अटक. खंडणीच्या वादातून निलेश गडदे आणि मुलाच्या डोक्यात गोळी झाडून केलेली हत्या. घटनेनंतर 3 दिवसांनी कर्नाटक सीमेवर आरोपीला अटक. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.